Exercise 1.1 यातला चौथा क्वेश्चन, त्यातला फर्स्ट. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इफ द स्टेटमेंट्स पी क्यू आर टू स्टेटमेंट्स, पी आणि क्यू या दोन्ही स्टेटमेंटच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आपण त्या काय दिलेले आहेत टी, आणि त्यानंतर आर आणि यस या दोन स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहेत एफ. जर असा असेल देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. खाली जे आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत किंवा स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत त्या स्टेटमेंट पॅटर्न्सचे आपल्याला काय ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला काय सांगायचं किंवा डिटरमाइन करायचं. नाव यू हॅव गिवन the truth values of the statements PQ as true and that of the truth values of R and S as false. Now first example, that is P disjunction Q conjunction R. Now you have to find out its truth value as given P disjunction Q conjunction R. Now the truth value of P is T, that is T. Therefore T disjunction truth value of Q is, that is T, conjunction as it is. Now truth value of R is F, that is F. Therefore T as it is disjunction. Now in the truth table of conjunction, that is T conjunction F, that is equivalent to F. In the truth table of conjunction, that is when P is true and Q is false, then in this case P conjunction Q is false, therefore T conjunction F is F. Therefore again in the disjunction truth table, T disjunction F, that is equivalent to, that is T, that is equivalent to T. Therefore truth value of given statement is T. याचं लक्षात, हा दिलेला स्टेटमेंट आहे. त्यानंतर पी आणि क्यू याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहेत टी, आर आणि एस याच्या ट्रूथ व्हॅल्यूज दिलेले आहेत एफ. त्यानुसार हा दिलेला स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट पॅटर्न, त्यानुसार पीची ट्रूथ व्हॅल्यू टी, हा डिस्जंक्शन आहे तसा, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू टी कंजंक्शन किंवा अँड ॲज इट इज, त्यानंतर आरची ट्रूथ व्हॅल्यू एफ. त्यानंतर कंजंक्शनच्या ट्रूथ टेबलमध्ये आपण बघितलेलं आहे टी कंजंक्शन एफ असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, दॅट इज एफ. त्यानुसार टी डिस्जंक्शन एफ, अगेन बाय युजिंग डिस्जंक्शन टेबल ट्रूथ टेबल, टी डिस्जंक्शन एफ that is equivalent to T. Therefore the truth value of the given statement pattern is T. Now second, P conditional Q disjunction R conditional S. परत इथं आपल्याला दिलं आहे पी क्यू ट्रू आहेत आणि आर एन एस फॉल्स आहेत, त्यानुसार त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज दॅट इज इक्वॅलंट टू पीची ट्रूथ व्हॅल्यू दॅट इज टी, कंडिशनल ॲज इट इज क्यूची ट्रूथ व्हॅल्यू दॅट इज टी, डिस्जंक्शन आरची ट्रूथ व्हॅल्यू एफ, कंडिशनल एसची ट्रूथ व्हॅल्यू एफ दॅट इज इक्वॅलंट टू. परत कंडिशनलच्या टेबलमध्ये ज्यावेळेस पी ट्रू आणि क्यू ट्रू आहे त्यावेळेस पी कंडिशनल क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय टी, हा डिस्जंक्शन. परत कंडिशनलच्या टेबलमध्ये शेवटची लॉजिकल पॉसिबल केस एफ कंडिशनल एफ असताना त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय टी, अँड दॅट इज इक्वॅलंट टू. परत डिस्जंक्शनच्या टेबलमध्ये टी डिस्जंक्शन टी दॅट इज इक्वॅलंट टू टी. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू of given statement is T. त्यानंतर याच पद्धतीनं थर्ड, त्यानंतर फोर्थ, हे तुम्ही घरी सोडवा. थर्ड आणि फोर्थ घरी सोडा. त्यातला पाचवा मी तुम्हाला सोडून देतोय, दॅट इज निगेशन. हा निगेशनचा नोटेशन किंवा सिम्बॉल, दॅट इज निगेशन आर
बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन पी, कंडिशनल निगेशन क्यू, हा पाचवा तुम्हाला सोडून देतोय मी. त्यानुसार दॅट इज इक्वॅलंट टू निगेशन आर, निगेशन आर हा निगेशन ॲज इट इज. त्यानंतर आरची ट्रूथ व्हॅल्यू आपण दिलेले एफ, दॅट इज निगेशन एफ. बाय कंडिशनल पीची ट्रूथ व्हॅल्यू आपण दिलेले टी. कंडिशनल हा निगेशन ॲज इट इज. क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आपण दिलेली टी, त्यानुसार हा टी, दॅट इज इक्वॅलंट टू निगेशन ऑफ एफ. निगेशनच्या टेबलमध्ये आपण बघितलेलं आहे एफचं निगेशन का असतो टी आणि टीचं निगेशन का असतो एफ. त्यानुसार निगेशन ऑफ एफ म्हणजेच टी, दॅट इज टी बाय कंडिशनल टी. कंडिशनल निगेशन ऑफ टी, टीचा निगेशन काय असतो एफ, त्यानुसार निगेशन ऑफ टी म्हणजेच काय असेल दॅट इज एफ, दॅट इज इक्वॅलंट टू. परत बाय कंडिशनलच्या टेबलमध्ये ज्यावेळेस दोन्हीच्या ट्रूथ व्हॅल्यू सारख्या असतात त्यावेळेस त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी टी, म्हणून टी बाय कंडिशनल टी इज टी. कंडिशनल दॅट इज एफ, दॅट इज इक्वॅलंट टू. आता कंडिशनलच्या टेबलमध्ये सेकंड लॉजिकल पॉसिबल केस ज्यावेळेस पी हा ट्रू आहे आणि क्यू हा फॉल्स आहे त्यावेळेस त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल दॅट इज एफ, म्हणून टी कंडिशनल एफ दॅट इज इक्वॅलंट टू एफ. therefore ट्रूथ व्हॅल्यू of given statement is F. त्यानंतर आणखीन एक तुम्हाला सॉल्व करून देतो मी. सातवा तुम्हाला सोडून देतो मी. त्यानंतर सातवा तुम्ही ऑब्झर्व करायचा, अभ्यासायचं आणि त्यानुसार सहावा आणि आठवा तुम्ही परत घरी सोडवायचं आहे. त्यानुसार दिलेला स्टेटमेंट आहे निगेशन पी कंजंक्शन क्यू, कंजंक्शन निगेशन आर, डिस्जंक्शन क्यू कंडिशनल पी, कंडिशनल निगेशन एस, डिस्जंक्शन आर. हा आपल्याला दिलेला स्टेटमेंट आहे. याची आपल्याला काय ट्रूथ व्हॅल्यू काढायचे दॅट इज इक्वॅलंट टू. हा निगेशन ॲज इट इज. पीची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे टी, दॅट इज कंजंक्शन. क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे टी, कंजंक्शन निगेशन ॲज इट इज. आरची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे एफ, डिस्जंक्शन क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे टी, कंडिशनल पीची ट्रूथ व्हॅल्यू दिलेली आहे टी, कंडिशनल निगेशन ॲज इट इज. परत एसची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे एफ, त्यानंतर डिस्जंक्शन आरची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे एफ, दॅट इज इक्वॅलंट टू. नाव निगेशन ऑफ टी दॅट इज एफ, conjunction T, conjunction negation of F that is T, disjunction. Now T conditional T that is T, conditional negation of F that is T, disjunction F, that is equivalent to F conjunction T that is T, conjunction T, disjunction that is T conditional. Now T disjunction F is T, that is equivalent to. Now T conjunction T is T, disjunction. Now T conditional T is T, and that is equivalent to T disjunction T is T. Therefore the truth value of the given statement is T. आता याच पद्धतीनं सहावा आणि आठवा
हे तुम्हाला होमवर्क म्हणून घरी सोडवायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग म्हणजे दिलेले जे काही खाली स्टेटमेंट आहेत त्यांचं आपण काय लिहायचं, निगेशन. यातला फर्स्ट जो आहे तो आहे तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. ज्यावेळेस एखाद्या स्टेटमेंटचा निगेशन लिहित असतो त्यावेळेस फक्त काय त्यामध्ये काय नॉट इन्क्लूड करायचं. निगेशन म्हणजे काय नॉट. म्हणून या दिलेल्या स्टेटमेंटचा जो निगेशन आहे तो आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. नाउ दिस इज द निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट. त्यानंतर सेकंड जो आहे, 3 इज नॉट a root of the equation. 3 is not a root of the equation. X square plus 3x minus 18 equal to 0. आता आपल्याला माहिती आहे की मायनस इंटू मायनस किंवा आपण 11वीमध्ये घेतलं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू द सेट इट सेल्फ. त्यामुळं निगेशन असेल, निगेशन ऑफ निगेशन, त्याचा इथं आपण यूज करायचं आहे. म्हणजे निगेशनचा निगेशन परत, म्हणजेच तो निगेशन काय निघून जाईल. म्हणजेच याचा जो निगेशन आहे दिलेल्या स्टेटमेंटचा, 3 इज ए रूट ऑफ द इक्वेशन x square plus 3x minus 18 equal to 0. याच पद्धतीनं तिसरा आणि चौथा तुम्हाला सोडवायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला पाचवा सोडून देतो आहे. 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5 याचा जो निगेशन आहे इथं लिहित असताना काय लिहायचं आहे, द निगेशन of given statement is, आता 7 + 3 ग्रेटर दॅन 5 हा त्याचा स्टेटमेंट आहे. याचं निगेशन आपल्याला असंही लिहिता येईल, 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5, किंवा आपल्याला असंही लिहिता येईल 7 + 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. पहिलाही लिहिता येईल किंवा दुसरा लिहिता येईल, 7 + 3 नॉट ग्रेटर दॅन 5 किंवा 7 + 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. हा झाला आपला एक्झरसाइज 1.1 मधले 5 जे सब क्वेश्चन आहेत ते 5 आपण इथं संपवलेले आहेत.